असं का आम्हाला वाटेल? तुम्हाला तुमची काळजी नसली तरी आम्हाला आहे. संतापाने आयुष्य घटते. बहुमोल ग्रंथ आणला मी तुमच्यासाठी. कसला ग्रंथ? हा पक्कड आहे म्हणतात. अहो एका कामाचा हातात घेतला की सोडवत नाही. माणूस म्हणे मिठाच्या खड्यासारखा विरघळून जातो. जादूचाच आहे म्हणा. काय नाव त्या पुस्तकाचं? बघा दादूशे तुम्ही वाचा. मित्र कसे जोडावे आणि शत्रू कसे मोडावे. बंधू आणि भगिनींनो, इथे नाट्य प्रसंगाला एक विलक्षण प्रभावी कलाटणी देते. नाट्य वस्तूचा हा एक सूक्ष्म मध्यबिंदू. दादूच्या व्यक्तिरेखेचा एका जाडसर पातळीवरचा थर आता जाणार आहे. त्याचं बोलणं पूर्वीसारखं कुचकुचित राहणार. हे पुस्तक दादूच्या जीवनात असामान्य परिवर्तन घडवून आणणार आहे. या पुस्तकाचं नाव मित्र कसे जोडावे आणि शत्रू कसे मोडावे. दादूने सगळ्याचा रंग बदलला आहे आपल्याला लक्षात आलंच असेल. याचा अंतरंग बदलल्याचं हे प्रतीक आहे. दादू पहिला नियम वाचतोय. सर्वांशी अत्यंत गोड बोलावे. डोळे फुटले काय जगा? सॉरी दादू, तुझी कॅरेक्टर बदलली आहे. तू अजून भूमिकेशी तन्मय झाला नाहीस. प्रॉपर मूड कॅच नाही केलास. जा त्या मूड मध्ये पुन्हा हे वाचत. सर्वांशी अत्यंत गोड बोलावे. आकाशाच्या वर्णीतला नक्षत्रांचा तिळगुळ सहज भिजे ओठावर तुमच्या.
आणि ब्रह्मांडाला येईल काटा. पाहून संक्रमण तुमच्या स्वभावाचं. चला घरी जाऊ. दिवसाचा हेटलार काळोखीच्या पेन्शनीत केव्हाच निघून गेला. चला घरी, पण तुमच्या नाही, माझ्या. हा? या कवीवर या. म्हणता